त्यामुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं महादेवी हत्ती लवकरच परत आणूया. गणपतराव पाटील दादा यांचं प्रतिपादन. 2,04,421 नागरिकांच्या स्वाक्षरी पत्राचं पूजन राष्ट्रपतींना पाठवलं. महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील नागरिकांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय ठरलेल्या नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महासमय संस्थानकडील महादेवी उर्फ माधुरी या हत्तीनेला परत मठात आणण्यासाठी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांनी नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबवली. या मोहिमेद्वारे राष्ट्रपतींनी स्वतः लक्ष घालून महादेवी हत्तीन परत नांदणी मठाकडे सुपूर्द करावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती करणारं पत्र राष्ट्रपती महोदयांना पाठवण्यात आलंय. नांदणी मठात माधुरी उर्फ महादेवी परत येईपर्यंत आपण सर्वांनी सामुदायिकपणे झुंज देऊया. जनभावनेचा रेटा लक्षात घेऊन या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊन लवकरच आपल्याला महादेवी परत मिळेल असा विश्वास श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी व्यक्त केला. नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक भट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीनीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वंतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आणण्यासाठी आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतीश पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 2.25 लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश या निमित्ताने दिलाय. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. परत आणण्यासाठी जे काही करायला लागेल ते करण्याची दृष्टी प्रत्येकाने ठेवलेली आहे. आदरणीय आमचे नेते सतीश पाटील यांनी कोल्हापूरमध्ये 2,04,000 सह्यांची मोहीम करून त्यांनी या ठिकाणी ते बॉक्स मध्ये करून त्या ठिकाणी आणले आणि स्वामीजींच्या हस्ते त्याचं पूजन करून हे राष्ट्रपती चक्र पाठवण्याची दृष्टी ठेवलेली आहे. म्हणजे खाली काय चाललेलं आहे. वंताराचं सीईओ कोल्हापूरमध्ये आले होते. दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना त्याचा निरोप आला नाही. पण आज खऱ्या अर्थानं ते आले कशासाठी हा प्रश्न आमच्या समोर आहे. कारण आल्यानंतर काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. आदरणीय स्वामीजी देखील काल त्या मीटिंगमधून लगेच उठून आले, कारण त्यांना देखील ते पटलं नाही अशी एक लोकांची भावना आहे. सर्व धर्म आज या माध्यमातून यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळे सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळे निश्चितपणे माधुरी महादेवी हत्ती ही आपल्या मठामध्ये लवकरात लवकर येईल. आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माधुरी महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी आपल्या नांदणी गावाबरोबर आज राज्यभरातून हा उठाव झालेला आहे. आम्ही आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोहीम राबवलेली आहे. ती स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून जवळजवळ 2,04,421 लोकांनी आपल्याला या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आज आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलो. ही सगळे स्वाक्षरी जवळजवळ 43 बॉक्समध्ये गोळा करून आम्ही आदरणीय महाराजांना भेटायला आलेलो आहे. आज ही सगळी बॉक्स आम्ही राष्ट्रपतींना स्पीड पोस्टच्या माध्यमातून आजच्या आज पाठवणार आहे. आमच्या सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की आज माधुरी महादेवी आपल्या नांदणी मठातून नेल्यामुळं आपल्या घरातला एखादा सदस्य नेलाय का अशी भावना आज नांदणी गावामध्ये आणि या राज्यभरात देशाभरात दिसते. जैन धर्माच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येक प्राण्याची काळजी घेतली जाते. आपण आपल्यावर एक आक्षेप घेतलाय का जिथं आपण माधुरी महादेवीची काळजी घेत नाही अशा पद्धतीची एक भावना आज समोरून आपल्या सगळ्यांच्यावर एक आरोप केल्यासारखं आपण सगळ्यांना जाणवते. आणि मग हे कुठल्या तरी आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेलं आहे की आपली माधुरी आपली महादेवीची काळजी ही गेले 35 वर्ष आम्ही घेतली आणि जनभावना आज एवढी झालेली आहे की आमची माधुरी महादेवी पुन्हा एकदा आज आपल्या मठामध्ये आली पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावामध्ये आज तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे. सर्व धर्म आज या माध्यमातून यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळे सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळे निश्चितपणे माधुरी महादेवी हत्ती ही आपल्या मठामध्ये लवकरात लवकर येईल. नागरिकांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश समजावून काल वनतारा पथक कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलं, त्या ठिकाणी बैठक झाली. त्याबद्दल काय सांगू? नाही, काल वनताराचं सीईओ कोल्हापूरमध्ये आले होते. दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना त्याचा निरोप आला नाही. पण आज खऱ्या अर्थानं ते आले कशासाठी हा प्रश्न आमच्या समोर आहे. कारण आल्यानंतर काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. फक्त वेगळ्या पद्धतीची भावना कुठेतरी व्यक्त केली असावी अशी लोकांची एक मानसिकता झालेली आहे. आदरणीय स्वामीजी देखील काल त्या मीटिंगमधून लगेच उठून आले,
कारण त्यांना देखील ते पटलं नाही अशी एक लोकांची भावना आहे. आणि मग आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की हे लोक फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न करायला लागलेत. त्यामुळं तीव्र भावना आणि लोकांची भावना ही आज राष्ट्रपतींच्याकडे पोहोचली पाहिजे हा प्रयत्न आज सगळ्या परिस्थितीमध्ये सुरू आहे. आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर मार्ग आज लोकांच्या भावनेच्या माध्यमातून दिसेल. आपल्या सगळ्यांनाच ह्यामध्ये लक्षात आलं असेल की ह्या वातावरण कुठंतरी दिशाभूल करायचं आणि या वातावरणाला वेगळं वळण लावायचा प्रयत्न सुरू आहे का असं देखील आमच्या मनामध्ये शंका आहे. कारण काल आल्यानंतर कुठंतरी निर्णय झाला पाहिजे, कुठंतरी त्याबद्दल पॉझिटिव्हली मत मांडलं पाहिजे, हे आम्हाला कुठं लक्षात आलेलं नाहीये. त्यामुळं आदरणीय स्वामीजी देखील मीटिंगमधून बाहेर पडल्यात अशी एक भावना आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळं सगळ्यांनी माझी विनंती आहे की माधुरी महादेवी हत्तीच्या बद्दल एक वेगळी भावना नांदणी मठामधून आम्हा सगळ्यांना दिसते. त्यामुळं सर्व पक्ष असतील, सर्व धर्म असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन ह्यामध्ये ताकद लावली पाहिजे, तर निश्चितपणे आपल्याला यश यामध्ये मिळेल. उद्या जी पदयात्रा निघणार आहे त्याला कशाच म्हणजे पद्धतीनं आपली म्हणजे आव्हान असेल किंवा राष्ट्रपती साहेबांनी जे आव्हान केले त्याला सगळ्यांनी कसं बघायचं? माझी विनंती एवढीच आहे की उद्या सर्व पक्ष पदयात्रा या ठिकाणी निघते. सर्व लोकांनी यामध्ये सहभाग दाखवला पाहिजे. जोपर्यंत आपला सहभाग मोठ्या प्रमाणात दिसत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये यश मिळणार नाही. आणि यश मिळवायचं असेल तर माझी विनंती आहे की याला कुठलंही पक्षीय रंग नसलं पाहिजे. आज आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय, एक आमची भावना आहे जैन धर्माबद्दल. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.